कृष्णाईला बिलकुल कळता कामा नये सावित्रीचं नेमकं सत्य काय. कृष्णाईच्या भल्यासाठी का होईना तुला कृष्णाईच्या नजरेत वाईट ठरावं लागलं. त्याच्यामुळे प्लीज सावध राहा. मला ठाऊक आहे ना तुझा राग किती पराकोटीचा आहे. हे बघ, रागाच्या भरात असं काहीही करू नकोस ज्याने सावित्रीचं सत्य कृष्णाईला कळाल. तुला ठाऊक आहे ना कृष्णाई आत्ताच आजारातून उठली. आणि अशा परिस्थितीत जर का तिला थोडीशी जरी भनक लागली तर काय होईल ठाऊक आहे ना. त्यामुळे जपून पावलं उचल. शब्द जरा जपून वापरायला शिक. बघ, आज कृष्ण आहे, उद्या प्रिया, परवा आणखीन कोणी असेल, पण काहीही झालं तरी. आणि त्या प्रेमासाठी मी काहीही करू शकते अर्जुन, काहीही. तुला असं वाटतं ना मी फक्त खोटं बोलते, असं वाटतं ना? ठीक आहे. वहिनी, काय झालं ग? दादा माझा राग तुझ्यावर काढतोय का? चिडचिड करतोय का? तू काळजी करू नकोस वहिनी, मी बोलतोय दादाशी. वाटेल तसं बोलले ना त्याला, आता माफी मागते. मला 10 मिनिटं मिळतील प्लीज. वहिनी, अगं 10 मिनिटं काय, 24/7 आम्ही अवेलेबल आहोत तुझ्यासाठी. पण आत्ता अचानक असं अर्जंट आहे. काय प्रॉब्लेम झालाय का वहिनी? सगळे प्रॉब्लेम्स एकाच गोष्टीमुळे होत आहेत. आता फक्त एक उपाय माझ्याकडे. प्लीज मला प्रश्न नका विचारू. तुम्ही फक्त एक काम करा, घरातल्या सगळ्यांना बोलवा. अजून एंट्री नाही झाली आणि एक्झिट घेताय तुम्ही. मामी, कृष्ण, ही परिस्थितीच अशी होती की आम्ही या सगळ्यातनं बाहेर पडू का नाही आम्हाला माहित नव्हतं. त्यात पोलिसांनी आम्हाला पकडलं होतं. हे सगळं मी माझ्या मदर माऊलीला पण सांगू शकत नव्हते. पण काहीही ओळख नसताना खरी मदत झाली ती तुमच्या भावाची. विश्वंभर गडाख्यांची. झालं कल्याण. म्हणजे हिनं सगळं खरं सांगून टाकायचं ठरवलंय तर. ही बया माझ्या प्लॅनची वाट लावते की काय? सावित्री मॅडम, कृष्ण सावित्री मॅडम, काय बोलते तुम्ही हे सगळं? म्हणजे आम्हाला कोणालाच काही. अरे माझा सोड. आता मला मदर माऊली जास्त महत्वाची आहे. जोपर्यंत तू जिवंत आहेस आणि जोपर्यंत ती जिवंत आहे, तुला तिला सांभाळायचंय. पण त्यासाठी तुला गजाड नाही, मोकळं राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझा आई, काही झालं तरी जा, पण आता पुन्हा इथे येऊ नकोस. वचन दे मला, वचन दे.
एवढीशी पोरगी पण एवढ्या टोकाच्या परिस्थितीत बी तिनं पहिला विचार तिच्या आईचा केला, तिचीच काळजी केली. म्हणून मी तिला वचन दिलं. अगं तिचं तिलाच माहित नाही पुढे काय होणार, कसं होणार. आपली लेवल बिघडली तर चालेल, पण आपली माणसं लेवल मध्ये राहायला पाहिजेत. तर तूच सांग मला, मी जर तिकडे गेलो असतो. आपल्या रक्ताची माणसं, अहो कळतंय का? काही एक बोलायला जाऊ नका, आम्हाला काही एक सांगायचं नाही. तुम्ही काहीही करा, पण बलराम भाऊजी आणि मामा घरी परत आले पाहिजेत. बास. प्रिया, काय झालं? सापडला का अर्जुन? दादा मी सगळीकडे शोधलं, अर्जुन दादा कुठेच दिसत नाहीये. या अर्जुनच्या मनात कधी काय येईल काही सांगता येत नाही. रागाच्या भरात येऊन काहीतरी वेडवाकडं करून बसलं तर? दादा प्रिया, तुला अर्जुनचा राग ठाऊक आहे ना. आपण ना त्याला असं एकटं जाऊच द्यायला नको होत. एक काम करतो, मी जाऊन शोधतो त्याला. हा, तुम्ही थांबा इथं. अर्जुन दादा इथेच होय. मी आणि प्रियाने तुम्ही देव माणूस यायचं, तुम्ही लई मोठ्या मनाचे यायचं. चल, तुमच्याशी भेट झाली, आता लवकरात लवकर आम्हाला सावित्रीच्या आईला भेटायचे. ताईला हो, नाही भेटू शकत का? काही अडचण आहे का? नाही नाही, तसं काय नाही. मी बोलतो ताई सांगत. मला जरासा वेळ द्या, उलट मी स्वतःच तिला घेऊन येतो इकडे. चालेल. हे बाई, मला विश्वास बसत नाही खरंच. तुम्ही पाहिलं ना, कृष्णांनी मला समजून घेतलं, माझं प्रेम समजून घेतलं त्यांनी. माझ्या मनावरचं इतकं मोठं होतं, माझं हलकं झालंय. मी सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं हलकं वाटतंय मला. माझा प्रिया ऐक ना, सांग ना मला, तू चिडलीस का माझ्यावर? माहित नाही मला, हात सोड. प्रिया नाही, जोवर तुम्हाला सांगत नाही तोवर मी नाही सोडणार आहात. हे बघ, मला माहित नाहीये चिडली आहे किंवा काय झालंय ते, पण घरात जे घडलं त्यानंतर मला कळत नाहीये काय रिॲक्ट व्हायचं आता. म्हणजे कृष्णाईनं केलं तुला एक्सेप्ट, दादांनी पण केलं असेल कदाचित, पण माझ्या डोक्यातून हे जात नाहीये की तू आमची फसवणूक केली. बरोबर आहे तुझा. कृष्णाईनी सांगितलं म्हणून तू का माझ्यावर लगेच प्रेम करशील? तुला मनापासून वाटलं तरच करशील. केलं होतं ना, मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. तू लाडकी होतीस माझी आणि तुला पण माहिती आहे. पण आता मला प्रश्न पडलेत. एनिवे, मला काय वाटतं याच्याने कुठं फरक पडतो. आय डोंट मॅटर. प्रिया थांब प्लीज, असं परत कधीच बोलू नकोस. तुला काय वाटतं ह्याच्याने मला फरक पडतो.